साडीवरती किंवा लेहंग्यावरती आंबाडा हेअरस्टाईल करणं खूप कॉमन आहे। बऱ्याच स्त्रियांना आंबाडा हेअरस्टाईल करायला आवडते सुद्धा आणि या हेअरस्टाईलमध्ये त्या कम्फर्टेबल सुद्धा फील करतात। त्यामुळे आंबाडा हेअरस्टाईलचे वेगवेगळे प्रकार आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात। नंबर 1, खोपा। महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये अगदी हमखास केली जाणारी हेअरस्टाईल म्हणजे खोपा हेअरस्टाईल। पारंपरिक नऊवारी साडीवरती अगदी हमखास ही हेअरस्टाईल केली जाते आणि याचा लुक जो आहे तो खूप सुंदर सुद्धा येतो। केसांचा खोपा बांधणं फारच सोपं सुद्धा असतं, त्यामुळे ही हेअरस्टाईल पटकन करता सुद्धा येते आणि अगदी सुंदर सुद्धा दिसते। नंबर 2, फ्रेंच रोल। मॉडर्न आंबाड्यामध्ये जाणारा हा प्रकार आता आपल्याला नवीन राहिला नाहीये। तुमचे लहान केस असो किंवा मग अगदी मोठ्या केसांवरती सुद्धा ही हेअरस्टाईल अगदी सोप्या पद्धतीने करता येते आणि ही जी हेअरस्टाईल आहे त्याला वेगळी एक्स्ट्रा मेहनत करावी नाही लागत। अगदी घरच्या घरी सुद्धा तुम्ही इझिली ही हेअरस्टाईल करू शकता। ही हेअरस्टाईल तुम्ही कोणत्याही वन पीस वरती सुद्धा स्टाईल करू शकता किंवा एखाद्या पार्टीवेअर साडीवरती सुद्धा ही हेअरस्टाईल खूप सुंदर दिसते। नंबर 3, डोनट आंबाडा। तुमचं काम वाचवणारी अशी ही सिंपल आंबाडा हेअरस्टाईल आहे। यामध्ये एका विशिष्ट डोनटचा वापर केला जातो, ज्यामुळे तुमचे केस लहान असतील किंवा अगदी विरळ जरी असतील तरी ते छान भरगच्च दिसतात। आंबाडा छान मोठा दिसतो आणि सुंदर असा लुक येतो। नंबर 4, हेअर ट्विस्ट आंबाडा। आता तुम्हाला थोडा ट्विस्ट देऊन हेअरस्टाईल करायची असेल तर तुम्ही हेअर ट्विस्ट आंबाडा ही हेअरस्टाईल नक्की करू शकता। हा आंबाडा तुम्हाला लहान केसांवरती करता येणार नाही, यासाठी तुमचे केस थोडे मोठे असायला हवे किंवा मीडियम लेंथचे तरी असायला हवेत। किंवा मग ही हेअरस्टाईल जर तुम्हाला करायचीच असेल तर तुम्ही एक्सटेन्शन्सचा वापर नक्कीच करू शकता। नंबर 5, बॉटम फ्रेंच बन ट्विस्ट। आता आपण फ्रेंच ट्विस्ट किंवा फ्रेंच रोल ही हेअरस्टाईल पाहिली आहे, पण जर तुम्हाला त्यामध्ये थोडासा ट्विस्ट हवा असेल तर तुम्ही ही हेअरस्टाईल नक्की करू शकता। ही हेअरस्टाईल तुम्हाला नक्कीच आवडेल सुद्धा। ही हेअरस्टाईल तुम्हाला लहान केसांवरती सुद्धा करता येईल आणि तुमचे जर मोठे केस असतील तरी सुद्धा ऑब्व्हियसली ही हेअरस्टाईल तुम्ही करू शकता। नंबर 6, फ्रंट पफ विथ फॅन्सी बन हेअरस्टाईल। जर तुम्हाला समोर केस चपटे असलेले आवडत नसतील, तुम्हाला स्लीक लुक आवडत नसेल तर तुम्हाला हा फॅन्सी बन आंबाडा ही हेअरस्टाईल नक्कीच आवडेल, कारण की यामध्ये थोडासा हेअरस्टाईलला फुगीर लुक येतो। तुमचा जो लुक आहे तो स्लीक दिसत नाही। तुमच्या आवडीची हेअरस्टाईल तुम्ही अशा पद्धतीचा बन बांधून करू शकता। नंबर 7, डोनट झिगझॅग आंबाडा। डोनटचा वापर करून तुम्ही ही हेअरस्टाईल आरामात करू शकता। डोनटचा जो बेसिक आंबाडा आहे ना, त्याचाच हा थोडासा वेगळा आणि ऍडव्हान्स प्रकार आहे। ही जी हेअरस्टाईल आहे ती खूपच सुंदर आणि युनिक दिसते। नंबर 8, रोज आंबाडा। हा आंबाडा थोडा फॅन्सी आहे। तुम्हाला सुद्धा अशा फॅन्सी हेअरस्टाईल्स करायच्या असतील तर ही हेअरस्टाईल तुम्ही नक्की करू शकता आणि घरच्या घरी सुद्धा ही जी हेअरस्टाईल आहे ती सोप्या पद्धतीने करता येते। ही हेअरस्टाईल जेव्हा तुम्ही करता तेव्हा दिसताना असं दिसतं की खूप एफर्ट्स घेऊन ही हेअरस्टाईल केली आहे, पण ही हेअरस्टाईल दिसताना जरी तशी दिसत असली तरी अगदी सोप्या पद्धतीने करता येते आणि यामुळे खूप स्टायलिश लुक येतो आणि या आंबाड्याला तुम्ही डेकोरेट करू शकता, ज्यामुळे अजूनच सुंदर असा लुक येतो। नंबर 9, मेसी बन आंबाडा। मेसी बन आंबाडा सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे, पण हा जो मेसी बन आहे तो बांधणं खूपच कठीण असतं, पण थोडीशी जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला नक्कीच हा बन बांधता येईल। कुरळ्या केसांवरती ही जी हेअरस्टाईल आहे ती अगदी सहज करता येते, कारण याचं नावच आहे मेसी। सो कुरळे केस तो मेसी लुक जो आहे तो इझिली देतात, पण सरळ केस असलेल्यांना थोडीशी मेहनत घ्यावी लागते, पण जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर कालांतराने हा लुक तुम्ही नक्कीच अचीव करू शकता। नंबर 10, लो नेक आंबाडा। हल्ली तुम्ही अनेक सेलिब्रिटीजना असा लो नेक आंबाडा बांधताना पाहिलंच असेल। अगदी मानेजवळ हा जो आंबाडा आहे तो येतो, पण याला ट्विस्ट देण्यासाठी तुम्ही थोडी व्हरायटी सुद्धा यामध्ये ऍड करू शकता। वेगवेगळ्या पद्धतीने हा जो आंबाडा आहे तो बांधता येतो, सो यामध्ये तुम्ही व्हेरिएशन्स नक्कीच तुमच्या आवडीनुसार क्रिएट करू शकता। अशा पद्धतीने आंबाडा हेअरस्टाईल्सचे वेगवेगळे प्रकार नेमके कोणते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका। लोकमत सखीला इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी।